आता आपण बघणार आहोत की हे जे आपण यूज केलेले ब्लेंडर्स आहेत ते कसे वॉश करायचे, किंवा आपण नवीन क्लायंट करताना, दुसरं क्लायंट करताना आपल्याला हे ब्लेंडर्स क्लीन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे हायजीन. दुसरी गोष्ट, तुम्ही वापरलेले ब्लेंडर्स हे नेहमी क्लीन असले पाहिजेत, कारण बॅक्टेरिया असतात, फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. सो कंटॅमिनेशन न होण्यासाठी आपल्याला ब्लेंडर्स व्यवस्थित क्लीन करणं हे आपलं काम आहे. सो आता मी काय करणार आहे, ब्लेंडर घेणार आहे. हा यूज ब्लेंडर आहे. हे 2 स्मॉल ब्लेंडर्स आहेत. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ब्लेंडर ड्राय असतो तेव्हा त्याचा साईज असतो छोटा, पण जेव्हा तो तुम्ही स्क्वीज करता, नंतर पाण्यातून काढता, तेव्हा त्याचा साईज मोठा होतो. याच्यासाठी आपण घेतलेलं आहे नॉर्मल ऑइल आणि एक जेंटल शॅम्पू आणि पाण्याचा वापर करणार आहोत. आता पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं ऑइल. थोडंसं ब्लेंडरवर थोडंसं आपण ऑइल स्प्रेड करणार आहोत. याच्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करणार आहोत. नॉर्मल ऑइल आपलं. ठीक आहे. कुठलंही ऑइल तुम्ही घेऊ शकता. थोडंसं पाण्यात डिप करा. तेलाने काय होणार आहे, आतमध्ये जे काही प्रोडक्ट राहिलेलं असेल ते काय होईल, बाहेर निघून यायला मदत होईल. ऑइलने क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे जेंटल शॅम्पू. बघू शकता तुम्ही की जे प्रोडक्ट होतं आतमध्ये ब्लेंडरच्या ते पूर्णपणे बाहेर येते व्यवस्थित. थोडासा पाण्याचा वापर करून पूर्ण आपलं जे, आता बघा त्याचा साईज बघा किती झालाय मोठा, समजतंय? बघ पूर्ण क्लीन झालं. आजूबाजूला काही दिसतंय? काहीच नाही. नेहमी ब्लेंडरला बोटांनी स्क्वीज करा. कधीही तुमचे नेल्स हे आतमध्ये जाऊ देऊ नका, नाही तर ब्लेंडर खराब होईल. व्यवस्थित इथून वॉश केल्यानंतर, स्क्वीज केल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा तो डिप करा. बघा रिमेनिंग जे प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. समजतंय? आता हा क्लीन आहे ब्लेंडर, राईट? आता हा मला ब्राईडला वापरू शकतो तुम्ही. आता ह्याला क्लीन हे कसं करायचंय, की आपल्याला रेडी कसा करायचा ब्लेंडर, पाण्यामध्ये स्क्वीज करा 3 ते 4 वेळेला. स्क्वीज केल्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून टाका. कुठल्याही प्रकारचा त्याला नख लावू नका. पूर्ण स्क्वीज केल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ड्राय टिश्यू. ड्राय टिश्यूच्या मदतीने तुम्हाला ब्लेंडर हा पूर्णपणे स्क्वीज करायचा. ठीक आहे. अजून एकदा स्क्वीज करते मी. कितपत स्क्वीज झाला पाहिजे याला पण लिमिट आहे. 2दा स्क्वीज केलेलं आहे. आणि हा बघा क्लीन ब्लेंडर, की जो आता तुम्ही दुसऱ्या क्लायंटवर वापरू शकता. तो वापरताना तो ब्लेंडर तुम्हाला गार लागला पाहिजे फक्त, ना की ओल्या लागला पाहिजे. बघू तुझा हात कसा लागतोय. ह्याला म्हणायचं डॅम्प ब्लेंडर. ओला नाही, कोरडा नाही, डॅम्प ब्लेंडर. ओके.